नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहा काटोळे. स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज पाहूया आपण समोसे कसे करायचे. तर मी तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडासा ओवा घ्यायचा आहे. ते हातावर असं चोळायचा आहे. चोळल्यामुळे त्याची स्मेल छान येते. आता आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया. इथे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. थोडंसं राहिलं याच्यामध्ये ठेवून झाले. हे बघा पिठाचा गोळा होतो. तर असा गोळा झाला की समजायचं व्यवस्थित आहे तेल आपलं. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आपल्याला. आपल्याला एकजीव करून घ्यायचा पूर्ण उंडा. थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला साईडला झाकून ठेवायचे. तेल घेतलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालंय. त्यामध्ये जिरे टाकू. बघा जिरे चांगले फुललेत. आपण जी हिरवी मिरची, अद्रक काढली होती ती याच्यामध्ये टाकू. थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर आणि आलू. दोन चिमूट मी इथे आमचूर पावडर घेतलंय, ते यामध्ये टाकू. इथं अर्धा चमचा मी चाट मसाला घेतला, ते यामध्ये टाकू. इथं मी अर्धा चमचा मीठ घेतलंय. इथं मी कस्तुरी मेथी घेतली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकूया. आता आपली भाजी तयार झाली आहे. आता थंड व्हायला ठेवूया आणि आता आपण उंडा बघूया कसा झालाय ते.
आपला उंडा मी बघूया की आपला उंडा तयार आहे का नाही. आपला उंडा तयार आहे. तर आता आपण समोसे करायला लागूया. याला थोडं मळून घ्यायचं आपल्याला आणि याच्या लाट्या करून घेऊया. इथं आपल्याला लावण्यासाठी थोडासा मैदा घेतलेला आहे. आता आपण लाटूया. याची पोळी लाटून घ्यायची आपल्याला. आता आपली पोळी मोठी झाली आहे. अशा प्रकारची पोळी लाटून घ्यायची आपल्याला, मीडियम साईजची. मधोमध कट करायचंय. आणि भाजी ठेवायची याच्यावर. वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं लावायला आणि असं कढीने आपल्याला पाणी लावायचं आहे. आणि अशीच ही घडी आपल्याला अशी करायची आहे. आणि हे असं कढीने दाबून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आपला समोसा तयार आहे. आता आपला दुसरा करूया. दुसरेही समोसा आपण तसंच करायचं आहे. असं कढीने पाणी लावून घेऊ. आणि ही साईड आपल्याला अशी याच्यावर ठेवायची आहे आणि अशी कढीने दाबायचं आहे. असं तऱ्हेने आपले दोन्ही समोसे तयार झाले. मी तळून दाखवते तुम्हाला. आपलं कढईमध्ये तेल गरम झालंय. गॅसची फ्लेम आता कमी ठेवूया कारण खूप कडक झाले ते. हे बघा, मस्त असा समोसा तयार झालेला आहे. दुसराही समोसा आपण तळून घेऊ. अगदी सोप्या पद्धतीने आपण समोसे केलेले आहेत.
सहजच कोणालाही पाहून लगेच करता येतील असे. तुम्हाला माझी समोसे करण्याची पद्धत आवडली का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही शेअर करा. हे आपले समोसे तयार आहेत. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.